श्री स्वामी समर्थ मंडळी. मी पहिलं तूप घालून घेत आहे. आपण एक छानशी रेसिपी पाहतोय. त्यानंतर मी आपला जाडा रवा घेतलेला आहे. तुम्ही बारीक सुद्धा घेऊ शकता. एक बाउल रवा घेतलेला आहे मी. रवा आपल्याला छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता. पहिलं तूप घातलेलं आहे, त्यावरती मी रवा परतून घेत आहे. तुम्ही पाहू शकता आता आपला रवा छान भाजत आलेला आहे. यामध्ये आता आपण केळं सुद्धा घालणार आहोत. केळं सुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. त्याबरोबर इथे मी गरम पाणी सुद्धा करून घेतलेलं आहे. एक 2 मिनिट आपण रवा परतून घेणार आहोत. तर आपला रवा भाजत आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं. मी गॅस बारीक केलेला आहे. आता आपण गरम पाणी ॲड करणार आहोत. एक 5 मिनिट आपण झाकण ठेवून देऊया. आता आपण बघूया. मी गॅस बारीकच ठेवलेला आहे, तुम्ही पाहू शकता. वा, अतिशय सुंदररित्या आपला मऊसूत छान असं शिरा तयार होतोय. त्यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालायची आहे. मी अंदाजाने 1 वाटी घेतली. तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही जास्त सुद्धा वापरू शकता. साखर छान अशी आपण परतून घेणार आहोत. यामध्ये आपल्याला थोडीशी वेलची पावडर घालायची आहे. अगदी प्रसादाला करतात तसा मऊसूत झालेला आहे शिरा आपला, पाहू शकता तुम्ही. तुम्हाला हवे असेल तर ड्रायफ्रूटसुद्धा तुम्ही घालू शकता. मी ड्रायफ्रूट न घालता फक्त केळी ॲड केलेले आहेत तुपावर भाजून. तुम्हाला जे हवे ते ड्रायफ्रूट तुम्ही वापरू शकता. तर अजून एक 5 मिनिट आपण झाकण ठेवणार आहोत. आता आपण बघूया आपला शिरा कसा रेडी झाला. तुम्ही पाहू शकता छान असा मऊ लुसलुशीत आपला शिरा रेडी झालेला आहे. अगदी प्रसादाच्या शिऱ्यासारखा मऊ लुसलुशीत आपला शिरा तयार झालेला आहे. आता मी तुम्हाला दाखवते आपला शिरा. तुम्ही पाहू शकता इथं आपला प्रसादासारखा शिरा
तयार झालेला आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने कोणतेही ड्रायफ्रूट न वापरता फक्त तूप आणि केळ्या घालून मऊ लुसलुशीत शिरा तयार झालेला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर मी असा मऊ लुसलुशीत शिरा घरी अवेलेबल असलेल्या साहित्यात बनवू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.